तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळच्यापासून ना काय माहिती लाईटच नव्हती. तर दुपारी लाईट आल्यानंतर मग मोबाईल चार्जिंग केला आणि त्याच्यानंतर तनिषचे पप्पा दुपारी आल्यानंतर ना मग इथं डीमार्टला चाललेलं होतं. पोरं काय करतात, मोबाईल हातात घावला ना तर चार्जिंग उतरूपर्यंत तसंच खेळत बसतात. मग चार्जिंग संपलं ना की त्यांच्या लक्षात पण राहत नाही की लावायचं. तर आम्हाला डीमार्टला जायचं होतं. तर रस्त्यावरती इतकं पाणी साचलेलं होतं ना, असं वाटत होतं मनामध्ये की एखादा जरी खड्डा जर असला आणि त्याच्यामध्ये गाडी गेली तर काय हालत होईल, हेच माझ्या मनामध्ये विचार येत होता. डीमार्टमध्ये पोचलो, ग्रॉसरीचं सामान वगैरे घेतलं आणि पॅक करण्यासाठी ना तनिषला इथं लाईनीला उभा केलेलं होतं. आणि पोरासनी संघ आणल्यानंतर ना मला हे घे, मला ते पाहिजे, मला हे घ्यायचं असंच करत असतात. तर तनिषला 2-3 पाण्याच्या बॉटल तर आहे शाळेसाठी, पण एक नाही. परत त्याला बघितल्यानंतर दुसरी पाहिजे होती. ते घेतलं, ग्रॉसरी सामान घेऊन घरी आलो आणि त्याच्यानंतर ना भूक लागल्यासारखी झालेली, म्हणून म्हणलं चला नूडल्सचं पॉकेट होतं तर मस्त असं नूडल्स बनवलेलं आणि त्याच्याबरोबर ना चहा बनवलेला होता, ते खाऊन घेतलं. आणि माझा मोबाईल काय माहिती हँग व्हायला लागलेला, म्हणून मी परत व्हिडिओच काढला नाही. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा होता. तर सकाळी नाश्त्यामध्ये ना भेंडीची भाजी, चपाती आणि शेपू बनवलेली होती. तव्यात केलेली भेंडी इतकी टेस्टी झालेली होती ना, जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर मग डीमार्टचं जे काही सामान आणलेलं होतं ना ते मला भरून ठेवायचं होतं. तर सगळ्या डाळी वगैरे ना डब्यामध्ये भरून ठेवल्या. त्याच्यानंतर जे काही ग्रॉसरीचं जे सामान होतं ना ते सगळं अलमारीमध्ये भरून ठेवलं. आणि या डाळीमध्ये ना एक तेजपत्ता घालून ठेवलेला होता. म्हणतात की तेजपत्ता घातल्यानंतर ना कीड वगैरे लागत नाही, भोंग वगैरे. पण भोंग ना या मुगामध्ये इतक्या लवकर लागतात ना, ते काय माहिती कशा पाय. तर सगळ्या डाळी भरून ठेवल्या. त्याच्यानंतर पोहे, साखर, तांदूळ जे काय होतं ना ते मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवलं सगळं. ते एक काम हलकं झालं की नाही मग बरं वाटतं, नाही तर आज भरू उद्या भरू याच्यामध्ये ना तसंच मग राहून जातं. त्याच्यानंतर कपडे वगैरे भरपूर साचलेली होती, दोरीवरून तसंच टाकलेली होती. ती सगळी मला फोल्ड करायची होती. ती अगोदर ना फोल्ड करून घेतली, नाही तर असंच लटकत राहिलं ना तर मग ते कसं तरी दिसतं. सगळे कपडे फोल्ड करून ठेवले. आणि ह्या दोघांचं ना काहीतरी आणलेलं होतं, कोको कोला का काय, ते दोघांनी शेअर करत होते. तर आजचा व्हिडिओ इथे संपू दे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.